ओम इति एकाक्षराय नमः. दत्तगुरुमच्छिंदर गोरखजालिंदर कानिकेई नागेल भत्री चौरंगी रेवन नवनारायण नवनाथ भगवंताओं गुरुदेवाय नमः. ओम रेलन मैदा सुताय विद्मही नागराजादिमही तन्नो भीलट प्रचोदयात्. कामख्ये वरदे देवी नीलपर्तवासिनी तम देवी जगतमाता योनि मुद्रे नमस्ते. कामख्ये काम संपन्न कामेश्वरी हरिप्रिय काम नाम देही नित्यम नारायणी नमस्ते. आदेश अलख निरंजन. तर आज सर्व मित्रांना भैरवनाथाचा कळा सिद्ध करण्याचा मंत्र देत आहे. हा कळा जर तुम्ही 108 डाव पौर्णिमेच्या रात्री सिद्ध केला, कितीही कडे सिद्ध करू शकता तुम्ही एके मंत्रानं, आणि 108 वेळा मंत्र बोलल्याने कितीही कडे जितके कडे सामने ठेवले असतील तेवढे कडे सिद्ध होऊन जातील. असावी फक्त पौर्णिमाची रात किंवा अमावस्याची रात, आणि त्याच्यात काहीतरी सामग्री घेऊन जावी लागते. हा कळा जर सिद्ध केला तर तुम्हाला भूत प्रेत करणी कवटाल व आपले काही दुश्मन असतील जिवंत, काही असतात कुणाचे न कुणाचे कशाचे काहीतरी वादविवादचे, सर्व दुश्मन ही शांत होतील व जास्त तुमचा आघात करायला सोचतील ते, त्यांना भयंकर दंड पडेल. असा एक भैरव कळा सिद्ध होतो. काही विशिष्ट साबरी मंत्र असतात त्याचे सिद्ध करायचे. ज्यांना इकडे सिद्ध करायचे आहेत किंवा मंत्र पाहिजे किंवा सिद्ध कळा पाहिजे त्यांनी संपर्क करावा. हा कळा हातात घातल्यानंतर तुम्हाला जनावर सुद्धा चावू शकत नाही. साप, नागिन किंवा कोणी जादू करत आहे किंवा कोणी भूत वगैरे चालवले तुमच्यावरी तर त्याचाही असर तुमच्या अवतीभोवती येत नाही किंवा तुमचा जवळपासही येत नाही. असा हा भैरव कळण्याचा मंत्र आहे. मंत्र शांत चित्ताने ऐकावा व ज्यांना मंत्र पाहिजे असेल त्यांनी संपर्क करावा व ज्यांना एक कळा सिद्ध करून पाहिजे असेल त्यांनीही संपर्क करावा. तर शांत चित्ताने हा मंत्र ऐका भैरव कळ्याचा.